नमस्कार, मी अमिता। आज हा पहिलाच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। जर तुम्ही मला सपोर्ट केलात, सहकार्य केलात तरच मी पुढे जाणार आहे। कालच एक मी नवीन चॅनल सुरू केलं आणि त्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकले। चॅनल सुरू केलं आणि काल संध्याकाळी चॅनल सुरू केल्यावर लगेच अपलोड केला। तर मला भरपूर त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत। तर फक्त रविवार आणि गुरुवार असे माझे व्हिडिओज असतील, म्हणजे जी काय माझी लाईफस्टाईल आहे ती मी शेअर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। माझी जी काय माहिती आहे आणि मी कोण आहे, काय करते, कुठे राहते, हे सगळं तुम्हाला हळूहळू समजत जाईल प्रत्येक व्हिडिओमधून। सकाळीच उठून चहा नाश्ता झालेला आहे, कचरा पाणी सगळं झालेलं आहे आणि आता आंघोळी वगैरे सगळ्यांच्या आमच्या आटोपलेल्या आहेत आणि मी आता जेवणाला सुरुवात करणार आहे। तर चला तर किचनमध्ये आपण जाऊ आणि मी काय काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते। ओके, तर मी आता किचन मध्ये आलेली आहे आणि आता मी कुकर लावणार आहे पहिल्यांदा। तर तुम्हाला विचारायचं होतं मला की मी मालवणीतून व्हिडिओ करू का, कारण मी सिंधुदुर्गामध्ये राहणारी आहे आणि आमची बोलीभाषा ही असते ती कायम मालवणीची असते। त्यामुळे मालवणीतून मी व्हिडिओ करू की शुद्ध भाषेतून मी व्हिडिओ करू, कारण मी तुम्हाला इथलं कोकणातलं जे काय परिसर आहे, कोकणामध्ये आम्ही कशा पद्धतीने राहतो, कोकणामधून मधल्या सिंधुदुर्गामध्ये आम्ही कशा पद्धतीने राहतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे इथल्या परिसरामध्ये आम्ही पूर्ण मालवणी भाषेमध्येच बोलतो। जर कुठे आम्ही घरामध्ये आपापसात बोलताना आम्ही मालवणीमध्येच बोलतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला मालवणीमधूनच व्हिडिओ दाखवेन। व्हिडिओमध्ये आमची मालवणी लोकांची राहण्याची पद्धत, आमची खाण्याची पद्धत हे तुम्हाला मी शेअर करणारच आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला मालवणी भाषेतून याच्या पुढे व्हिडिओ बनवत जाईन आणि त्या पद्धतीने मी सांगत जाईन मी हे असं। तर मी आता कुकर लावतलंय आणि कुकरात मी भात लावतलंय फक्त, आणि मग आता डाळीचो वेगळो कुकर लावचो असा तो मी तुमका नंतर दाखवते। मग त्याच्या आधी मी कुकर लावून घेते आहे सर। म्हणजे मालवणी भाषा तुमका कशी वाटते ते मला नक्की सांगा। तर मी आता तांदूळ धुवून घेतलंय आणि हे कुकरचे जे 3 डबे असतात बघा असे, ते मी आता ठेवतले। आता तुम्ही म्हणशात कुकरचे 3 डबे कशात, तर आमच्याकडे मांजरा असत 4 आणि ती भरपूर भात वगैरे खातात। दोन्ही टाइम आमका त्यांका जो भात लागता तो आम्ही एकदाच शिजवून ठेवतो, प्लस आमचो भात। त्याच्यामध्ये कसं माहितीये, माझ्या वडिलांका थोडं नरम भात लागतं, मग छोट्या कुकरच्या डब्यात मी लावलंय आणि ह्यो आमका सगळ्यांका मिळून असो असा आमका फक्त 2 वाट्यांचो तांदूळ बस होता आणि मांजरांका 1.5 वाटीचो तांदूळ मी लावतय। तर मी आता ह्यो सगळ्यात खाली मांजरांचो हे लावतय, भात लावतय। तर अशा पद्धतीने मी कुकर लावलेला असे आणि आता परत डाळीचं कुकर लावते मी। डाळ आम्ही मूग डाळ खातो, तूर डाळ आम्ही खात नाही, त्याच्यामुळे तूर डाळीचा थोडं माका त्रास होता, म्हणजे जवळजवळ आमका सगळ्यांकाच तूर डाळीचा त्रास होता, त्याच्यामुळे आम्ही मूग डाळच खातो। सवय जर झाली की आपला व्यवस्थित ती लागतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, तूर डाळच हवी वगैरे असा काही नाही असा। तर मी आता डाळीचं कुकर लावतय। आता मी यायचं ना टोमॅटो कापून घेते। तर हे माझे टोमॅटो असत, 1 टोमॅटो आमका बस झालो डाळीसाठी। आणि ही ओली मिरची 4 घेते मी, पण 4 ऍक्च्युली लागत नाहीत, हे मोठे मोठे तुकडे करून मी घालतलय ओल्या मिरचीचे। धुवून घेऊया आपण। या कटरवरती ना पटकन व्यवस्थित टोमॅटो कापत नाही, म्हणून मी सुरीन कापते। म्हणजे आता टोमॅटो कापून झालेले असत आणि ह्यो आताच मी कढीपत्तो काढून आणलाय आमच्या झाडाचो, बाहेर झाडं असत आमची कढीपत्त्याची, तो ह्यो कढीपत्तो ह्यो सेट असा ना, तो ह्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे भरून ठेवू शकतो। तर ह्याच्यामध्ये ही मोहरी आणि हा जिरा, ही हळद आणि हिंग एवढा माका फोडणीत घालूचा असा। तर ही डाळ आता आपण धुवून घेऊची असा। तर ही मूग डाळ असं बघा, ही मूग डाळ मी धुवून घेतलंय आणि आता मी कुकर ठेवते गॅसवरती। त्याच्यामध्ये आपण तेल ओतूचा असं फोडणीसाठी।
आता तेल चांगला तापला ना की मी ह्याच्यामध्ये मोहरी टाकतलंय. हे सेट मी ना मिशोवरनं मागवलेलं आहे 260 रुपये. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचे कंटेनर असत आणि ह्याच्यात आपण बरेचसे वस्तू ठेवून देऊ शकतो. अशा पद्धतीचा जो सेट असा. त्याच्यामध्ये मी हो कढीपत्तो घालतोय, जिरा घालतोय. उलट्या साईडने होता, सॉरी. त्याच्यातच आता मी हिंग घालतोय. हिंग मी कोणत्याही ब्रँडचं वापरते, असा काय नाही. असा जो एव्हरेस्टचा असा. थोडीशी हळद घालूया आपण ह्याच्यात. मिरची पण घालूया, थोडासा परतूया. त्यामध्ये आपण टोमॅटो घातला आणि आता ही डाळ. मस्त वास येता. आता गरजेप्रमाणे पाणी त्यात घालायचं. आता ह्याच्यात मी मीठ घालतोय थोडासा, आवश्यकतेप्रमाणे. मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकतास. बाहेर पाऊस पडाक सुरुवात झालो, तुमका आवाज येता की नाही माहित नाही. आणि ह्याच्यामध्ये खोबरा घालूचा आपणा. तर ह्याच्यामध्ये मी आता खोबरा वगैरे घातलेला असय. आता मी एका झाकण लावून ठेवतलंय. 2 शिटी झाले ना की आपला कुत्रूचा असा. तर मी आता कुकरला झाकण लावून ठेवलंय आणि आता 2 शिटी झाले ना की मी उतरतलंय कुकर. माझी डाळ तयार. एका बाजू भात असा माझं झालेलो आणि एका बाजू डाळ. भाजी कसली करायची ते अजून ठरलेला नाही असा, कारण आज मंगळवारचा बाजार असा. माझे मिस्टर बाजारात गेले असत भाजी आणूसाठी, कारण आणि घरात पण काय भाजी नाही असा, त्याच्यामुळे बघू. आणि तशी कालची भाजी माझी उरलेली असा, ती पण आम्ही घेऊ शकतो. डाळ भात तर आता होईल थोड्या वेळातच, 15 मिनिटात. नंतर ती कालची भाजी फ्रीजमधली काढून मी गरम करतलंय आता. जर काय म्हणजे पटकन करण्यासारखी जर भाजी नसली त्याने आणलेली, तर आम्ही कालची भाजी आणि डाळ भात असं आमचं आजचं बेत असा जेवणाचं. तर आता डाळीच्या कुकरचे पण शिटी येईल. तर ही बघा, ही डाळ माझी तयार झालेली आहे. किती सुंदर झाली आहे बघा, व्यवस्थित अगदी. संध्याकाळचे 5 वाजले आणि आम्ही आता भोपळ्याची अळी लावतलो. आज मंगळवारचा बाजार होतो ना, तर ही भोपळ्याची अळी आणलेली असत माझ्या मिस्टरांनी. तर ही भोपळ्याची अळी बघूया व्यवस्थित होतच काय. मदत करूसाठी ना ही आमची मांजर कंपनी सुद्धा इलेली आहेत बघा. चिमण, हे आमचं चिमण. हा, आणि त्या चिमणची मी पिल्ला दाखवतले तुमका. परी परी, ही परी आणि ती परीची आई चिमण. चिमणचा मुलगा, दोन्ही सेम आहेत. मी करू. तर आता ही अळ्यासाठी जागा असा करतो. त्याच्या खाली रान टाकलेला असा.
आता रानकुसान नंतर खत तयार होतला आणि मग व्यवस्थित आमचे भोपळे तयार होतले आहेत. ओ पण माका वाटला तुम्ही हयतयच करतास की काय, म्हणून मी गप बसले. ती जागा करतास की काय असं माका वाटला. हय तुम्ही टाकून देतास असं वाटलं ही माती. ही कसली अळी आहे? ही आमची तवशी बरं का. आणि तिकडे आमची गुलाबा पण असत ती बघा. ही गुलाबा आमची छान धरलेली असत. गेल्या वर्षी 1 2 3 साडेमाडे 3च फक्त धरलेली. यावर्षी मात्र भरपूर आमची गुलाबा धरलेली आहेत बघा. म्हणजे पुढच्या वर्षी भरपूर असतली आहेत अजून. मस्त वास येता गुलाबांका, फुलांका सुंदर असो वास येता. आणि त्याच्यावरती आमचा पपईचा झाड असा. आंब्याच्या झाडामुळे सावलीमुळे तर असा वाकडा झाला, पण त्याच्यावर पपई असत बारीक बारीक धरतं. त्याच्या आधी 2 पपई आम्ही त्याचे खाल्लो. आणि ह्या एक चिबडाचा असा रोप अळा. एकदा आम्ही चिबूड लावलेलो ना, भरपूर चिबूड धरलेले आमचे. सगळ्यांका आम्ही वाटलेलो, एवढे भरपूर चिबूड धरलेले. तर आमची ही मंडळी मदत करू केलेली आहेत बघा. आमका मांजरा भरपूर आवडतात. ह्या काळा मांजर असा, ही भाटी असा, आणि ह्यो आमचो भाटो म्हणजे ह्यो बोको असा. अजून हेका एक भाव असा सेम असोच असा. हे 2 बोके जे असत ते 6 महिन्याचे आहेत. म्हणजे ही 3 पिल्ला असत ती 6 महिन्याची असत. परी आमचा खाई चालला बघा. आम्ही अशी इलव ना बाहेर परड्यात की आमची ही पिल्ला मांजराची सगळी, आणि मांजर सुद्धा आमच्या सोबत येतात काम करूसाठी. ही बघा. तेव्हा तोपर्यंत 20 रुपये गेले. तोडून आणले तुटली. जमिनीतला आली नसतील व्यवस्थित, ते तुटलं असणार आहे. सरसकट विकतात बाकी काय. तर तुम्ही कसली कसली अळी लावलास तुमच्या कंपाऊंड मध्ये ते नक्की सांगा कमेंट मधनं. उकळण बायपास राहते मागचे भूमीच राहते. तर आमची ही आता भोपळ्याची रोपा लावून झालेली असत. मिरची बघा धरलीत, मिरची मस्त. ह्या रोपांका ना 2 वर्ष तरी झाली असतील, पण त्या मिरची मात्र धरतात व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आमची अळी लावून झालेली असत. आणि बघू अळी जशी जशी मोठी होतील तशी तशी मी तुमका दाखवत जाईन नक्की. तर आजचा ह्यो व्हिडिओ मी हयच थांबवताय. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि माझा ह्यो व्हिडिओ तुमका जरा जरी आवडलो असत ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की. बाय बाय, टेक केअर.